बघा, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या स्किनची थोडीशी खास काळजी घ्यावी लागते, कारण की ऊन भयंकर असल्यामुळे स्किन लवकर काळवंडते आणि आपल्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते जास्त उठून दिसतात. शिवाय स्किन खूप जास्त ड्राय होते. तर त्यासाठी मी हा फेस पॅक बनवत आहे. म्हणलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू, कारण की फेस पॅकचा प्रॉब्लेम काय होतो, ज्या पण ताईंची स्किन ड्राय आहे त्या ताई फेस पॅकपासून थोडंसं दूर पळत असतात आणि त्यांना असं वाटतं की आपली स्किन आणखीन ड्राय होईल. आणि ते बरोबरसुद्धा आहे. नॉर्मल फेस पॅक जर तुम्ही वापरला तर तुमची स्किन आणखीन ड्राय होते. तर हा जो फेस पॅक आपण बनवत आहोत, हा फेस पॅक ऑइली स्किनवाल्या ताईंसाठी सुद्धा उपयोगी आहे आणि ड्राय स्किनवाल्या ताईंसाठी सुद्धा उपयोगी आहे. ज्यांची पण स्किन ड्राय आहे त्या ताई बिंदास्त हा फेस पॅक यूज करू शकतात. तर बघा, सगळ्यात अगोदर हा फेस पॅक बनवायचा कसं हे तुमच्याशी शेअर करते. तर आपल्याला 1 चमचा मुलतानी माती घ्यायची आहे. मुलतानी माती झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा रोज पावडर घ्यायची आहे. 2 ते 3 चुटकी नीम पावडर घ्यायची आहे. 2 ते 3 चुटकी आपल्याला ॲलोवेरा पावडर घ्यायची आहे आणि 2 ते 3 चुटकी आपल्याला तुलसी पावडर घ्यायची आहे. या झाल्या पावडरी. शिवाय यामध्ये आपल्याला रोज वॉटर ॲड करायचं आहे आणि आपल्याला यामध्ये बदाम तेल, प्युअर बदाम तेल ॲड करायचं आहे. आता हे बदाम तेल आणि निलगिरी तेल जे आहे ते 2 ते 3 थेंब ॲड करायचे आहेत. आता हे बदाम तेल काय करणार आहे, आपल्या स्किनला ड्राय करण्यापासून वाचवणार आहे आणि निलगिरी तेल जे आहे ते पिंपल येण्यापासून आपलं रक्षण करणार आहे. त्यासाठी निलगिरी तेलाचे 2 ते 3 थेंब घाला आणि बदाम तेल घाला आणि उरलेला आपल्याला रोज वॉटर घालून हा पॅक जो आहे तो बनवायचा आहे. बनवल्यानंतर लगेच आपल्या धुतलेल्या चेहऱ्यावरती असं अप्लाय करायचं आहे. आता इथं मी लावलेला आहे आणि या फेस पॅकच्या वापरानंतर बघा, यामध्ये मी 2 वस्तू ज्या आहेत ते सिक्रेट ठेवलेल्या आहेत, कारण की होतं काय की बऱ्याच ताई कॉपी करतात आणि लगेच त्यासुद्धा म्हणजे हेच काम चालू करतात. त्यामुळे 2 वस्तू सिक्रेट ठेवलेल्या आहेत, पण काही हरकत नाही. तुम्हाला नॉर्मल रिझल्टसुद्धा आता जो सांगितलं, ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवला तर नॉर्मल रिझल्ट तुम्हाला येतो. तर बघा, तर उरलेला फेस पॅक मी हातावरती सुद्धा लावते, कारण की हात जे आहे ते माझे जास्त काळवंडलेले आहेत. त्यामुळे म्हणतात चला उरलेला फेस पॅक जो आहे तो हातावरती लावू. हातावरती पातळ लेअर लावली आणि ती सुकवली. म्हणजे काही उन्हात सुकवायचं नाही आहे. 10 मिनिट थांबले आणि त्याच्यानंतर हात धुवून काढलेले आहेत. हातावरची लेअर पातळ असल्यामुळे पटकन सुकलेली आहे आणि त्याच्यानंतर परत 5 मिनिट थांबले आणि चेहरासुद्धा आपल्याला धुवून काढायचा आहे थंड पाण्याने. इथं लक्षात ठेवायचं आहे, गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे, थंड पाण्याने धुवून काढायचं आहे. तर अशी सोपी साधी पद्धत जर तुम्ही फेस पॅक बनवताना वापरली तर ड्राय स्किनवाल्या ताईसुद्धा बिंदास्त हा फेस पॅक जो आहे तो यूज करू शकतात. या फेस पॅकच्या नियमित वापराने तुमची स्किन जी आहे ती गोरी तर होणारच आहे, शिवाय पिंपल यायचं प्रमाण जे आहे ते लवकरात लवकर कमी होणार आहे. तुम्हाला कोणती महागडी क्रीम जी आहे ती वापरण्याची गरज भासणार नाही. डागसुद्धा लवकर जाण्यासाठी हा फेस पॅक जो आहे तो मदत करणार आहे. आणि त्यानंतर बघा, चेहरा धुतलेला आहे थंड पाण्याने. चेहरा सुकला की लगेच आपल्याला टोनर यूज करायचा आहे. अशा पद्धतीने स्प्रे करायचा आहे टोनर. आणि तुम्हाला फेस पॅक जर हवा असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करून टोनर आणि फेस पॅक ऑर्डर करू शकता. नाहीतर तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता. तर अशा पद्धतीनं आता हे स्किनमध्ये मोरू द्यायचं आहे. ताईंनो, खूप सोप्या पद्धतीनं हा फेस पॅक कसा बनवायचा हे मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये हा फेस पॅक नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला रिझल्ट नक्की सांगा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.